आजपासून 450 करोड वर्षाआधी सौरमंडळामध्ये एक नवा ग्रह बनला आहे, ज्याचे नाव मनुष्य नावाचा प्राणी 450 करोड वर्षांनंतर अर्थ म्हणजे पृथ्वी ठेवणार आहे। जेव्हा पृथ्वी नवी बनली होती तेव्हा एक वेळ अशी होती जेव्हा कुठल्याही प्रकारचा चंद्र नव्हता आणि काही वर्षांनंतरच एक असा योगायोग झाला ज्या योगायोगामुळे पूर्णच बदलून गेलं। पण आजपासून 450 करोड वर्षाआधी पृथ्वी एकटीच सूर्याची परिक्रमा करत होती। पण एके दिवशी अंतरिक्ष मधल्या या अनंत प्रसारामधून कुठून तरी मंगळ ग्रहाच्या आकारा एवढा ग्रह पृथ्वीला येऊन कोसळला आणि पृथ्वीचे काही तुकडे झाले आणि ते तुकडे पृथ्वीपासून वेगळे झाले आणि या अंतरिक्ष मध्ये निघून गेले। पण पृथ्वीची गुरुत्वाकर्षण पॉवर एवढी होती की ती या तुकड्याला आपल्याकडे खेचून घेतली आणि काही वर्षांनंतरच हे सगळे तुकडे मिसळून एक गोल आकार बनले। एक अशी घटना होती जेव्हा एका भयानक घटनेने एका अशा गोष्टीला जन्म दिला जे खूपच सुंदर होतं, जे खूपच अदृश्य होतं। पृथ्वीचा भाऊ चंद्र म्हणजे चंदामामाचा जन्म झाला। त्याच्या काही वर्षांनंतरच पृथ्वीवर आयुष्य निर्माण झालं। त्याच्यामुळे काही सायंटिस्टच्या थिअरीमध्ये ते पण म्हणतात की चंद्रामुळेच पृथ्वीवर आयुष्य पॉसिबल झालं आहे। जरी चंद्र नसला असता तर पृथ्वीवर आयुष्य पण निर्माण झालं नसतं। पण कसं चंद्रामुळेच आयुष्य आहे हे कसं हे का? जर हे समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला पूर्ण बघा आणि हे समजून घ्या की चंद्र जर फुटून गेलं तर काय होईल। तेव्हा तुम्हाला स्वतःलाच कळेल की चंद्र गरजेचा आहे की नाही। जग संपून जाण्याच्या जेवढ्या पण हायपोथेसिस आहेत त्याच्यामधून हे सगळ्यात डेंजरस आहे। पृथ्वीमधल्या सगळ्या महासागराला चंद्रच कंट्रोल करतो। चंद्र पृथ्वीच्या चारी दिशेने फिरत पृथ्वीच्या सगळ्या महासागराला स्वतःकडे खेचत असतो आणि त्याच्यामुळेच समुद्रामध्ये मोठ्या लहरी येत असतात आणि याच गुरुत्वाकर्षण बलामुळेच समुद्रामध्ये ओहाटे येत असतात। आपण नेहमी या सगळ्या गोष्टी व्हिडिओज मध्ये बघत असतो की कसं समुद्रामध्ये लहरी येत असतात, पण आपण कधी हे विचार करत नाही की लहरी येतात का। काही लोक असं विचार करतात की या हवेमुळे लहरी येत असतात, पण आज माहिती करून घ्या की हवेमुळे नाही तर इथून 3,84,400 किलोमीटर दूर अंतरिक्ष मधल्या चंद्रामुळे होत असतं, जे पृथ्वीमधल्या सगळ्या पाण्याला ग्रॅव्हिटीच्या मदतीने आपल्याकडे खेचत असतो। आणि खरं तर सूर्य पण ग्रॅव्हिटीच्या मदतीने पाण्याला आपल्याकडे खेचत असतो, पण सूर्य पृथ्वीपासून खूपच दूर आहे, त्याच्यामुळे त्याच्यापासून तेवढं काही फरक पडत नाही। चंद्र जेवढं पृथ्वीपासून दूर आहे सूर्य तेवढंच 400 पटीने पृथ्वीपासून दूर आहे। त्याच्यामुळे सूर्याचा आकार एवढं मोठं असून देखील तो दूर असल्यामुळे त्याचा प्रभाव कमी पडतो। म्हणजे आता चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या पाण्याला आपल्याकडे ओढत असतात। पण वेट अ मिनिट, लेट्स डू ॲन एक्सपेरिमेंट। आपण या सिस्टम मधून चंद्राला साईडला काढून टाकू, म्हणजे जर चंद्र ब्लास्ट होऊन गेला, फुटून गेला, तेव्हा काय होईल? तेव्हा सगळं कंट्रोल सूर्याकडे निघून जाईल। तेव्हा जे होईल त्याला म्हणतात सर्वनाश। सूर्याची गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या पाण्याला तेवढं काही इफेक्ट करू शकत नाही। ती गोष्ट तोपर्यंतच खरी होती जोपर्यंत चंद्र होता। पण आता पृथ्वीमध्ये अचानकच खूप मोठ्या लहरी येत आहेत, मोठ्या म्हणजे खूपच मोठ्या। फक्त एका मिनिटानंतरच दानव आणि लहरी, सुनामी आणि टोर्नेडो जगाच्या किनाऱ्यावर यायला सुरुवात झाली आहे। सगळेजण खूपच घाबरले आहेत। 5 मिनिटांनंतर, फक्त 5 मिनिटांनंतरच पृथ्वीवर जेवढे पण बंदरे आहेत आणि आयलँड्स आहेत ते पाण्यामध्ये मिसळून गेले आहेत। समुद्राजवळ जेवढे पण लोक राहतात तेथील लोक आपल्या शहराच्या अंतला बघत आहेत, ते सर्वनाशला आपल्या डोळ्याने बघत आहेत। एका तासाच्या नंतर समुद्राच्या पुढचे जेवढे पण गावं आणि शहर होते ते आता समुद्रामध्ये मिसळून गेले आहेत। पण अचानकच हे सगळं सर्वनाश, हे सगळ्या गोष्टी शांत होऊन गेल्या आहेत। म्हणजे पाण्याचा लेवल आता स्वतःला बॅलन्स करून घेतला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की चंद्र फुटून गेल्याच्या नंतर हे सगळं सर्वनाश फक्त थोड्या वेळासाठीच होणार। पण फक्त या एका तासाच्या घटनेमुळेच पृथ्वी आता आधीच्या वाणी राहिलेली नाही। 24 घंट्यानंतर रात्रीच्या वेळेस चंद्र राहत होता, ज्याच्यावर आपण कधी ध्यान पण देत नव्हतो। पण आता चंद्र फुटून गेला आहे। आता चंद्र फुटून गेला आहे तर सगळे लोक आकाशामध्ये चंद्राला शोधत आहेत। म्हणतात ना की जेव्हा कोणती पण गोष्ट निघून जाते तेव्हाच त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळते। अजून एक भयानक गोष्ट झाली। तुम्हाला तर माहितीच असेल की जेव्हा चंद्र होता तेव्हा पृथ्वी अशी 23.5 डिग्रीवर फिरत होती। अशा बेंड ऍक्सिस मध्ये पृथ्वी फिरत होती आणि चंद्र पृथ्वीला या पोझिशन मध्ये होल्ड करत होता। पण आता चंद्र उरलेलाच नाही आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवरचं स्वतःवरचं कंट्रोल निघून गेलेलं आहे। त्याच्यामुळे पृथ्वी आता खूपच भयंकर पद्धतीने हलत आहे। त्याच्यामुळे पृथ्वीवर प्रत्येक तासाला ऋतू बदलत आहे। म्हणजे आता अचानकच पृथ्वीची लोक जिथे गर्मीनं मरत होते तेथे आता बर्फ पडत आहे आणि जिथे बर्फ पडत होतं तेथे कडक ऊन निघलेले आहे। नॉर्थ पोल आणि अंटार्क्टिका जे पृथ्वीचे एरिया आहेत जिथे हमेशाच थंडी असते तेथे आता कडक ऊन निघलं आहे। काश्मीरमध्ये जिथे थंडी होती तेथे आता दिल्लीवानी गरम तापमान झाला आहे आणि दिल्ली आणि बंगालमध्ये बर्फ पडत आहे। या सगळ्या गोष्टी यामुळे होत आहेत कारण पृथ्वी आपल्याच ॲक्सिसमध्ये खूप जोरामध्ये शेक करत आहे। बिना आपल्या या चंद्राच्या बाकी सगळ्या ग्रहावरती आणि सूर्यावरती तर काहीच प्रभाव झाला नाही आहे आणि पृथ्वी पण नॉर्मली सूर्याची परिक्रमा करत आहे।
पण बिना या चंद्राच्या ते स्वतःच्याच ॲक्सेसमध्ये खूप जोरामध्ये हलत आहे. त्याच्यामुळे हर एक मिनिटाला वातावरण बदलत आहे. आता सीझन म्हणजेच ऋतू नावाची कोणती पण गोष्ट उरलेली नाही. हर एक तासाला टेम्परेचर खूप भयानक पद्धतीने वरी खाली होत आहे. म्हणजे आता अर्ध्या तासाखालीच तापमान 20 डिग्री सेल्सिअस होता तर आता एका तासाच्या नंतरच 50 डिग्री सेल्सिअस झाला आहे. पृथ्वीच्या या शेकमुळेच हर एक सेकंड पृथ्वीवर कुठे ना कुठे भूकंप येतच आहेत आणि या शेकमुळेच पृथ्वीमध्ये जेवढे पण ज्वालामुखी होते ते सगळे आता ऍक्टिव्ह झाले आहेत. या विचित्र कंडिशनमुळेच 12 तासाच्या नंतर सकाळीच टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस होता पण रात्री अचानक 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पोहोचला आहे. लोकांचं फिल्टरचं पाणी आणि टँकचं पाणी बर्फमध्ये बदलून गेलं आहे. न्यूज चॅनलवरती बातमी येत आहे की पृथ्वीच्या 700 करोड आबादीमधून 100 करोड लोक जे पृथ्वीच्या सागरी क्षेत्रापाशी राहत होते त्यांचा मृत्यू झाला आहे. मला पण सांगते वेळेस हे खूप दुःख होत आहे. भारतातली किनाऱ्याजवळचे मोठे मोठे राज्य व शहरे आता पाण्यामध्ये डुबून गेले आहेत. ज्याच्यामध्ये गोवा, मुंबई, कन्याकुमारी हे सगळे उपस्थित होते आणि हे आपल्या आत्तापर्यंतच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी आणि भयानक घटना आहे. 5 दिवसांनंतर बिना चंद्राच्या या विचित्र जगामध्ये लोक खूपच अवघड परिस्थितीमध्ये जगत आहेत. हर एक तासाला खूप गरमी होत असते आणि दुसऱ्या तासालाच एवढी थंडी होत असते की पाणी बर्फमध्ये बदलून जात असते. जगाच्या या सुनामीमुळेच पाण्यामधले जीव यांच्यावर देखील खूप वाईट परिणाम झाला आहे आणि त्याच्यामुळे समुद्रामधले सगळे मासे आणि बाकी दुसरे जीव जिवंत राहू शकणार चाललेत. समुद्रामध्ये नव्या नव्या प्रकारचे हायब्रिड प्रकाराचे दिसणारे नव्या नव्या माशांचा जन्म होत आहे जे या नव्या कंडिशनमध्ये जगण्यासाठी बनलेले आहेत. शेतकरी पण आता शेतामध्ये धान्य उगवू शकणार चालले कारण वातावरण या प्रकारे बदलत आहे की ते धान्याला उगवूच देत नाही आहे. त्याच्यामुळे पूर्ण जगामध्ये फक्त 5 दिवसातच खाण्याची कमी झाली आहे कारण लोकांना हे कळलं आहे की या अवस्थेमध्ये फक्त सायन्सच्या लॅबोरेटरीमध्येच धान्याला उगवू शकत्या जिथे सायंटिस्ट टेक्नॉलॉजीच्या मदतीने आर्टिफिशियल वातावरण बनवून शेती करणार. त्याच्यामुळे आता खाण्याची किंमत 100 पटीने वाढली आहे. लोक या विचित्र वातावरणापासून वाचण्यासाठी अंडरग्राऊंड बेसमेंट बनवत आहेत. हे अजून काहीच झालं नाही आहे. आता एवढी भयानक गोष्ट झाली आहे ज्याच्यामुळे पूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का लागला आहे आणि हे झालं 6व्या दिवशी. 6 तासानंतरच 6वा दिवस. तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. 6वा दिवस तर झाला आहे पण 5व्या दिवशीच्या 6 तासाच्या बादच 6वा दिवस आला आहे. म्हणजे आता एक दिवस फक्त 3 तासाचाच राहिलेला आहे आणि रात्र फक्त 3 तासाचीच. म्हणजे पूर्ण एक दिवस 24 तासाचा नाही तर फक्त 6 तासाचाच राहिलेला आहे. कारण जेव्हा चंद्र होता तेव्हा अर्थची रोटेशनल स्पीड म्हणजे फिरण्याच्या स्पीडला आपल्या गुरुत्वाकर्षण बलाने कंट्रोल करत होता. त्या स्पीडला थांबत होता. त्याच्यामुळेच एक दिवस 24 तासाचा होता पण आता चंद्र नाहीच. त्याच्यामुळे पृथ्वीची रोटेशनल स्पीड अजून वाढून गेली आहे. त्याच्यामुळे एका दिवसात फक्त 6 तासच झाले आहेत. या 5 दिवसात अर्थची रोटेशनल स्पीड वाढून गेली आहे. म्हणजे आता एका वर्षात 365 दिवस नाही तर 1000पेक्षा पण जास्त दिवस होणार. नॉर्मल लोकांना तर काहीच कळत नाही आहे की हे काय झालं आहे. 24 तासामध्ये आता सूर्य 4 वेळेस निघत आहे आणि डुबून जात आहे. जगातली ही घडी आता काहीच अर्थ बनवत नाही आहे. सायंटिस्ट आता नवीन टाइम सिस्टम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. 1 महिन्यानंतर आता हे आपलं नेहमीसारखं 1 महिना नाही आहे. एक दिवस म्हणजे 24 घंटे गुणिले 30 दिवस म्हणजे 720 घंटेवाला महिना नाही तर 6 घंटे गुणिले 30 दिवस 180 घंटेवाला महिना. म्हणजे आता एक महिना म्हणजे फक्त 7च दिवस झाले आहेत. मनुष्य आता हळूहळू या विचित्र वातावरण आणि या विचित्र वेळेच्या जगामध्ये राहायला शिकला आहे. या घटनेमुळे तर मनुष्य संपलेला नाही कारण त्यांनी जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या आहेत पण हे जग पूर्णपणे बदलून गेलं आहे. मनुष्य त्या चांगल्या दिवसांना आठवण काढून रडत आहे ज्या दिवसात एक दिवस म्हणजे 24 तास होतं. किती चांगल्या वातावरणात आपण राहत होतो. थंडी, गरमी, पाऊस. पण आता ते चांगले दिवस फक्त इतिहासच बनून राहिलेला आहे. शाळेच्या पुस्तकामध्ये पण आता ही प्रिंट होत आहे की आधी एक दिवस म्हणजे 24 घंटे होत होते आणि एक वर्ष म्हणजे 365 दिवस होते. तर आता या स्टोरी मधून बाहेर निघा आणि एक बारच या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर आपल्याला हे कळते की चंद्र आपल्यासाठी किती आवश्यक आहे. ज्या प्रकारे सूर्य आपल्यासाठी आवश्यक आहे सेम त्या प्रकारेच चंद्र देखील आपल्यासाठी आवश्यक आहे. आपल्याला जीवन ठेवण्यासाठी त्याचा पण खूप मोठा योगदान आहे. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी स्टोरी मी तुम्हाला सांगितलो की काही सायंटिस्ट असं मानतात की सेम हीच घटना मंगळ ग्रहाचा इतिहास आहे. सायंटिस्ट यांना हे वाटतं की मंगळ ग्रहाचा पण एक खूप मोठा चंद्र होता
आणि मंगळ ग्रहावर आयुष्य होतं. पण एक मरणारा तारा ज्याला सुपरनोवा म्हणतात त्याच्यापासून एक गामा एनर्जी बीम निघाली आणि त्याने मंगळ ग्रहाच्या चंद्राला पूर्णपणे संपून टाकलं आणि त्याच्यामुळेच मंगळ ग्रह डिसबॅलन्स झाला आणि काही वर्षांनंतरच तिथलं कंडिशन एवढं खराब झालं की तिथे राहण्यायोग्य इन्व्हायरमेंट राहिलंच नाही आणि तिथलं आयुष्य पूर्णपणे संपून गेलं. त्याच्यामुळे सायंटिस्ट या खऱ्या दुनियामध्ये पण या खऱ्या जगामध्ये पण हे बघतात की मंगळ ग्रह आपल्या ॲक्सिसमध्ये खूपच जोरामध्ये शेक करत असतो. ज्या प्रकारे आपण या काल्पनिक स्टोरीमध्ये बघितलो की पृथ्वी कशी शेक करत होती. हे खूप शॉकिंग थ्योरी आहे. ही थ्योरी ऐकून तुमच्या मनामध्ये जर हे येत असेल की काय आत्ता कोणता तरी जवळपास मरणारा तारा आहे, काय हे खरं आहे आणि काय त्याचे आपल्या चंद्राला येऊन हिट करण्याचे चान्सेस आहेत, खरं तर हे एकच कारण आहे ज्याच्यामुळे चंद्र खरंच फुटून जाईल. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता रिलॅक्स करा. जेवढे पण सायंटिस्ट यांनी ॲनालाइज केलं आहे त्याच्या हिशोबाने तर आपल्या आसपास असा कोणता पण तारा नाही आहे ज्याच्यामुळे असं होऊ शकेल. होऊ शकते की मंगळ ग्रहाच्या केसमध्ये असा कोणता तरी तारा होता, पण आत्ता 24 सेंचुरीमध्ये या सदीमध्ये असला कुठला पण तारा नाही आहे ज्याच्यापासून गामा एनर्जी निघेल. सूर्याच्या नंतर सगळ्यात जवळचा जो तारा आहे ज्याचे नाव आहे अल्फा सेंट्री, जो पृथ्वीपासून 4.3 लाईट इयर दूर आहे, जो अगदी परफेक्टली ऍक्टिव्ह जिवंत तारा आहे ज्याच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही आहे आणि भविष्यात जरी तो मरेल तरी पण त्याच्यापासून गामा एनर्जी नाही निघणार. अशी कोणती पण घटना होणं जवळपास इम्पॉसिबल आहे. पण या काल्पनिक स्टोरीमुळे चंद्र आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे तर कळलंच असेल. जर तुम्हाला खरंच या व्हिडिओमध्ये मजा आली तर नक्कीच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला पण लाईक करा. माहिती आहे की भाषेमध्ये सुधार करणं खूप गरजेचं आहे आणि मी नक्कीच करेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.